नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही या ठिकाणी बीपी रोड पोलीस स्टेशन गिरगाव विभागात एक तक्रार घेऊन आलेलो। तक्रार अशी होती, तक्रार म्हणण्यानुसार की काही कारवाई जी पोलीस प्रशासनाकडनं महानगरपालिकेकडनं गायींवर होत आहे। जिकडे गायी गुरं आपण सरकारने मागच्याच वर्षी गायीला आपण राज्यमाताचा दर्जा दिलेला, परंतु परवा दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यात काही 3-4 दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही बीपी रोड पोलीस स्टेशन असेल, LT मार्ग पोलीस स्टेशन असेल, पायदिरी पोलीस स्टेशन असेल, अशा झोन 2च्या काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गायी संवर्धन करतात असे गवळी समाज आपल्यासोबत पण आहेत। ते पण लोक पण आमच्या सोबत आलेले, त्यांच्या मार्फत त्यांना काही नोटिसा त्यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या की तुम्ही ज्या काही गायी संवर्धन करतायत त्या तुम्ही बेकायदेशीरपणे करतायत, दादा बेकायदेशीरपणे तुम्ही ठेवताय, त्यांची जडणघडण योग्य होत नाहीये। पण माझं म्हणणं या सरकारला एकच आहे की या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत ज्या बेकायदेशीर भरपूर चालले आहेत, अनेक फेरीवाले इकडे रस्त्यावर बसलेले आहेत। ह्या सर्व गोष्टी असताना तुम्हाला गायींवर कारवाई करायची आहे। मला म्हणायचं आहे की हिंदुत्ववादी तुम्ही सरकार जर तुम्ही म्हणत असाल स्वतःला, तर ह्या गायींवर कारवाई करण्या इतपत तुम्ही खालच्या दर्जाच्या इतक्या वर्षापासून मला वाटतं या वडिलोपार्जित जे या ठिकाणी संवर्धन गायींचं करतायत, गेले 70 ते 80 वर्ष या मुंबई शहरामध्ये गोसेवा देण्यासाठी माझ्या घरात जर आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपण एखादं चांगलं कार्य करत असू तर गायीला नैवेद्य दिला जातो। तर गायीचा नैवेद्य हा गायीच्या मुखापर्यंत पोचला पाहिजे, हा आपला एक ध्यास आहे। आणि त्यातनं जर ही प्रांजळ इच्छा जर आमची असेल तर आम्हाला गायी सुद्धा इकडे विभागात पाहिजे की नाही। तर त्या उपलब्ध करण्यासाठी ही जर सेवा देत असतील, मंदिराकडे जर एखादी बाई गाईला चारा देण्यासाठी बसत असेल, त्या माध्यमातून ती मला सेवा भेटते। जर माझी इच्छा असेल, मला जर गाईचा आशीर्वाद पाहिजे असेल तर मी तो चारा देऊन मी आशीर्वाद घेतो, परंतु ही जर सेवा तिकडे आम्हाला भेटली नाही तर आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विरोधच आहे। त्यामुळे या सरकारने नेमकं काय करायचं आहे आणि कुठच्या गोष्टींवर कारवाई करायची आहे हे लक्षात घ्यावं। ह्याला मनसे आम्ही विरोध करणारच आहे। आम्ही पोलिसांनाही निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारच्या कारवाई जर पुढे होत राहिल्या तर याच्यावर मोठं आंदोलन उभं करू, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।